वांबोरीत जनावरे चोरीच्या संशयावरून तरुणावर जीवघेणा हल्ला, रोख रक्कम व मोबाईल हिसकावल्याचा आरोप. अहिल्यानगर प्रतिनिधी. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे जनावरे चोरीच्या संशयावरून दोन सख्ख्या भावांना 15 ते 20 जणांच्या जमावाने अडकवून लोखंडी रॉड, टिकावाच्या दांडक्यासह इतर कठीण वस्तूंनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी बिलाल कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आपला भाऊ शाहिद कुरेशी याच्यासोबत वांबोरी परिसरातून जात असताना काही जणांनी त्यांना अडवले. जनावरे चोरून नेत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. लोखंडी रॉड व टिकावाच्या दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात गणेश मच्छिंद्र कुसमोडे, तुषार सुपारे, रितिक कुसमोडे, सिद्धार्थ धनवडे आणि सूरज कुसमोडे यांच्यासह इतर काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप जखमींनी केला आहे. याशिवाय स्वतःवर जनावरे चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचाही आरोप बिलाल कुरेशी यांनी केला आहे. या घटनेची निपक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जखमींनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. माझं नाव बिलाल गफ्फार कुरेशी. मी शनिवारी रात्री घरी जात असताना मी आणि माझ्या भावाला 10-15 मुलांनी धरून बेजबर मारहाण केली आणि दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे पण आम्हाला खूप मारहाण केली. रॉडनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली रॉडनी आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. तर माझं मी साहेबांना विनंती आहे का त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा आणि मला न्याय द्या. आणि हो, आज थोडे काही मुलं ओळखीचे होते. त्यात गणेश मच्छिंद्र कुसमुडे, सूरज धनवडे, सिद्धार्थ धनवडे, अजून तुषार सुपारे आणि अजून आणि रितिक कुसमुडे यांनी खूप मारहाण केली आम्हाला दोघे भावांना आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तर आम्हाला न्याय मिळून द्या साहेब. ज्यांनी आमच्यावर हल्ला केला, मारहाण केली, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्यांनी माझ्या खिशातून 16,240 रुपये आणि माझा मोबाईल काढून घेतला. तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी एवढीच आमची विनंती.